नेहमी नेहमी त्याच प्रकारच्या पालेभाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही अशी चमचमीत आणि चटपटीत मिनिटात होणारी सांडग्याची गावरान पद्धतीने तयार केलेली भाजी नक्की एकदा ट्राय करा. 100% घरातील सर्वांना तर आवडेल, परंतु लहान मुले सुद्धा चाटून पुसून खातील एवढी ही टेस्टी बनते. चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला हे सांडगे लागणार आहे. 1 वाटी सांडगे घेतलेले आहे आपण. 2 ते 3 चमचे तेल छान असं आपण कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि हे सांडगे आता आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. सांडगे तळत असताना गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे, म्हणजे आपले हे सांडगे छान असे कुरकुरीत होतात. आता हे तळलेले सांडगे असे सुद्धा खायला फार टेस्टी असे लागतात. आता हे थोडे थोडे करून आपण काढून घेऊया. आपण बघू शकता छान असा ह्याला सोनेरी कलर आलेला आहे. आता इथे मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे आपण. 2 ते 3 उभे पातळ काप केलेले कांदे, 2 चमचे आपण येथे डाळ घेतलेली आहे फुटाण्याची, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे धने, अर्धी वाटी आपण सुक्या खोबऱ्याचे काप, 2 आपण लाल मिरच्या सुद्धा येथे घेतलेल्या आहे. आता सर्वप्रथम आपण हा कांदा जो आहे ना, तो थोडंसं तेल टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित ह्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. मसाला छान भाजला की भाजी ही टेस्टी लागते आणि तर्री सुद्धा फार छान येते. आता ह्याला थोडासा वेळ लागतो, 4 ते 5 मिनिटं लागतात कांदा भाजायला. आता हा पटकन भाजायचा असेल ना, तर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं की लगेचच आपला कांदा सॉफ्ट होतो. आता आपला कांदा गोल्डन झालेला आहे, तो एका साईडला असा बाजूला करून ठेवायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपण खोबरं आणि सुक्या लाल मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहे. पुन्हा थोडंसं आपण तेल टाकून घेऊया आणि दोन्हीही पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे बघा, आता हे सुद्धा मी असं मध्यम गॅसवरच भाजून घेणार आहे, म्हणजे आपले पदार्थ जळणार नाही आणि भाजीला व्यवस्थित छान असा कलर येईल. आपण बघू शकतात कांद्याचा आणि खोबऱ्याचा कलर हळूहळू चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे. हा असा सारखा आपल्याला कढईमध्ये हलवत राहायचा आहे. आता हा कांदा आणि खोबरं आपलं भाजून झालं, थोडं थोडं करून काढून घेऊया. त्याच कढईमध्ये धने, आपण लसूण आणि फुटाण्याची डाळ जी आहे ती टाकून भाजून घ्यायची आहे. आता याला तेल नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकेल, परंतु हे सुद्धा धने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. धन्याचा छान असा सुगंध सुटायला सुरुवात होती भाजले की. हे बघा, हे सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे. आता हे थोडं थोडं करून आपण काढून घ्यायचं आहे कढईमधून. आता हा सर्व मसाला काढून झाला की सर्वात शेवट मुठभर कोथिंबीर टाकून आपल्याला येथे भाजून घ्यायचे आहे. आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे. नंतरच आपल्याला याची बारीक फाईन पेस्ट करायची आहे. हे सर्व पदार्थ थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण हिरव्या मिरच्या टाकल्या तरी सुद्धा चालू शकेल, पण मी येथे सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मिठामुळे आपला मसाला पटकन बारीक व्हायला मदत होते. आता 1 चमचा मीठ मी येथे टाकलेला आहे आणि 1 वाटी सांडगे हे 5 ते 6 व्यक्तींसाठी मी येथे घेतलेले आहे. आता पाव वाटी हळद टाकून थोडंसं पाणी टाकून याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी. आपण बघू शकता एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे. आता कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्येच आपल्याला ह्या मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता हिला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता इथे पावडर मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद, 1 चमचा धना-जिरा पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला आपण टाकून घेतलेला आहे. थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. हे सर्व छान असं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेतलं आणि तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आपण बघू शकता छान अशी तर्री आलेली आहे. आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. याला छान अशी उकळी आली की नंतरच आपण यामध्ये थोडे थोडे करून आपण सांडगे टाकून घेणार आहोत. हे बघा, याला 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे भाजीला आपली छान तर्री येते. आता हे सांडगे आपण तळून टाकले तरी सुद्धा याची टेस्ट फार छान येते किंवा नाही टाकले तरी सुद्धा
ही फार टेस्टी लागते. परंतु आपण येथे आज सांडगे तळून घेतलेले आहे. हे बघा 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. आपण बघू शकता किती चटपटीत आणि चमचमीत भाजी आपली मिनिटात बनवून तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा ही एक वेगळी रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात नक्की विसरू ट्राय नका. करा भाजी म्हणजेच कशी असे वाटली येणारे सांगा छान मला. छान व्हिडिओ धन्यवाद. तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.